नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या माझी डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये. बघत आहोत भन्नाट किचन टिप्स. नंबर 1. भाजी जर चुकून खूपच तिखट झाली तर त्यात 1 चमचा लोणी घालावे. त्याने भाजीचा तिखटपणा कमी होतो व भाजी चवदार होते. नंबर 2. किचनचे कॅबिनेट्स स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगार आणि लिक्विड सोपचा वापर करावा. कॅबिनेट्स एकदम स्वच्छ दिसतील. नंबर 3. तव्यावरून चपाती किंवा भाकरी लगेचच कोणाला न वाढता ती आधी एका प्लेटमध्ये किंवा चपातीच्या डब्यामध्ये ठेवावी, मग नंतर वाढावी. नंबर 4. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याची सालं काढू नयेत, तसेच बारीक करावे. त्यांच्या सालीत एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयासाठी चांगले असतात. त्यामुळे शेंगदाणे सालीसहित खावे. नंबर 5. शेंगदाण्याचा कूट ओबडधोबड करायचा असेल तर मिक्सरच्या भांड्यात खूप जास्त शेंगदाणे न घालता थोडे थोडेच घालून ऑन ऑफ करत 1-2 वेळेस फिरवले तर छान ओबडधोबड कूट तयार होतो. नंबर 6. आमलेट हे अतिशय पौष्टिक असते, तर आमलेट बनवताना लोण्याचा वापर करावा व अंडी फेटताना त्यात 2 चमचे दूध घालावं. आमलेट मऊ व फ्लफी होते. नंबर 7. गोड भजी बनवताना पिठात पाण्याऐवजी दूध वापरल्यास ते आणखीनच चविष्ट होतील. नंबर 8. स्वयंपाकघरात भाजी व शिल्लक अन्न गरम करण्यासाठी नेहमी रुंद भांड्याचा वापर करावा, कारण रुंद भांड्यात तेल व अन्न लवकर गरम होते. नंबर 9. कोणत्याही भाजीत आंबट घालायचे असल्यास भाजी पूर्ण शिजल्यानंतर घालावे. आंबट भाजी शिजायला वेळ लागतो व भाजी नीट शिजत नाही. नंबर 10. सांबार बनवताना चिंच वापरायची नसेल तर त्यात तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता. नंबर 11. कोणतीही भजी बनवताना त्यात सोडा घालणार असाल तर त्यात हळद पावडर घालू नका, त्यामुळे भजी काळपट होतात. नंबर 12. तांदळाच्या खिरीत गूळ घातल्यास त्यात वेलचीबरोबर थोडी जायफळ, थोडी खसखस पूड घालावी. खीर खूपच खमंग लागते. नंबर 13. ग्रेव्हीमध्ये हळद जास्त पडल्यास त्यात पाणी, दही आणि मीठ मिसळा. त्याने हळदीचा कडवटपणा कमी होईल. नंबर 14. समोसा क्रिस्पी होण्यासाठी 2 वाट्या मैदा घेतल्यास 2 चमचे तेलाचे मोहन घालावं. मोहन जास्त झाल्यास समोसे तेलकट होतात. नंबर 15. उकडीचे मोदक करताना पाण्यामध्ये चिमूटभर मीठ, अर्धा चमचा साखर व 1 चमचा लोणी घालावे. साखरेमुळे चकाकी येते व लोण्यामुळे मोदक मऊ लुसलुशीत होतात. नंबर 16. भिजवलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये म्हणून एखाद्या कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास येत नाही. नंबर 17. तांदूळ जास्त दिवस राहिले तर त्यामध्ये किडे होतात. हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यामध्ये जाडसर मिठाचे खडे टाकून ठेवावेत.
त्यामुळे तांदळात किडे पडणार नाहीत. नंबर 18. मेथीच्या पानामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात. मेथीच्या पानाची पालेभाजी रुचकरच नव्हे तर आपल्याला अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे. नंबर 19. दररोजच्या आहारामध्ये मेथीच्या भाजींचा किंवा मेथीच्या दाण्यांचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास खूप फायदा होतो. नंबर 20. दह्याने डोक्याची मालिश केल्यास डोक्यातील खाज कमी होते व केसांनाही चमक येते. नंबर 21. आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात की ज्या आपण खूप दिवसांपूर्वी जेव्हा त्याची फॅशन असते तेव्हा त्या खरेदी केलेल्या असतात, पण एकदा किंवा 2 वेळेसच आपण घालून त्या कपाटात ठेवलेल्या असतात. सध्या साड्यांचे ड्रेसेसचे शिवण्याचा खूपच ट्रेंड चालू आहे. त्यामुळे आपण त्या साड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस शिवून त्यावर थोडा लेसचा वापर करून त्याला अट्रॅक्टिव्ह बनवून त्याचा वापर करू शकतो. म्हणजे आपल्याला आपली साडी वापरण्यात गेल्याचा समाधान मिळेल. पण जर तुम्ही साडी घालत नसाल तर तुम्ही तुमच्या लहान मुलींसाठी सुद्धा त्या साड्यांचे छान छान ड्रेस किंवा नऊवारी साडी, धोती साडी अशा वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार आहेत, ते तुम्ही बनवून घेऊ शकता. आशा करते की तुम्हाला या टिप्स नक्कीच आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिकसोबत.